उद्धव ठाकरे यांना भाजपच्या काही नेत्यांनी असा सल्ला दिलेला आहे की गोड गोड बोलू नका, मराठा आरक्षणावर स्पष्ट बोला, असं आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांना विचारणा केली आहे. आमचं तर सगळ्यालाच म्हणणं आहे, त्यांना नुसतं विरोधी पक्षालाच नाही, सत्ताधाऱ्यांना सुद्धा, दोघांनाही. ते का दोघं बी का उपकार नाही करायला लागले. 70 वर्षे यांनी प्रत्येकाचे मतं घेतलेले, सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि नसन करत तर ह्यावेळेस मराठी त्यांना धडा शिकवणार आहे, 100% धडा शिकवणार आहेत. पण ही कोलाकोली हे 100% खरं आहे. हे याच्यात मी सांगतो, याच्यात काही चूक नाही. विरोधी पक्ष म्हणणार तुम्ही बैठक लावा, सत्ताधारी म्हणणार तुम्ही लावा, हे दोघं लावणार नाहीत. दोघांनाही मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे. हे मराठी आता कळून चुकलेत सगळ्या पक्षातले. त्यामुळं पक्षात आता मराठा पक्षाला महत्त्व देत नाही, पक्षात राहायची सुद्धा त्यांची आता इच्छा राहिलेली नाही मराठ्यांची, सामान्यांची. आता लढा सामान्यांच्या हातात आहे आणि ती लढाई मराठी जिंकणार आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते काही त्या दिवशी संभाजीनगरला यांना भेटले, शरद पवार यांना भेटले, काल उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले होते, आज अजित ठाकरे यांच्या बंगल्यावर जाणार आहेत. परंतु कुठेतरी तुम्ही म्हणतात दरेकरांचं हे अभियान आहे, नेमकं काय प्रकार आहे? नाही, आता नाही टेन्शन घेत आम्ही. कालपर्यंत आम्हाला समाज आम्ही म्हणायचो हे काय प्रकार चालला आहे, हे काय जत्रा आहे, हे काय आरडाओरड चालली, कालपर्यंत वाटत होतं. रात्रीपासून समाज माझा टेन्शन घ्यायचं किंवा मी बंद केला आता. कारण लवकर पर्दाफाश होणार आहे आता, लय लवकर. कारण 12 ते 13 संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात. आणि मराठ्यांच्या बाजूनं न बोलता उगाच बॉम्बलायचं हे काम सांगितलं. आणखीन लय पर्दाफाश होणार. 1, 2, 3 दिवस थांबा तुम्ही. कुठं बैठक झाली, डोंबिवलीला कुठं झाली, माहीमला कुठं झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, मलबार हिरला एक बैठक झाली, त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते, आणि तिथं कोणत्या संघटनेचे मराठ्यांचे काही काय म्हणते त्याला आत्मीय ते तरसलेले ते अतृप्त आत्मी हे खूप होते. ते आता दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा. आमची मागणी काय आहे समाजाची? ओबीसी. आणि आंदोलन कुठं चालू आहे का आता? नाही. हे फक्त फडणवीस साहेबांना मराठ्याच्या अंगावर घालायचे. ही डाव ही लय पर्दाफाश लवकर होणार. 1, 2, 3 दिवस थांबा तुम्ही. ज्या डिटेल माहिती आल्यात त्यामुळं हे काय जे चित्र आहे ते क्लिअर होणार आहे. कारण सगळ्यांचा उद्देश काय? मराठा समाजाला मिळाला. एक भावना असली पाहिजे. बघा काय भावना असली पाहिजे? समाजाचा उपयोग आपण नाही करायचा, आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे, ही भावना असली पाहिजे. म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं व्हायचं आहे किंवा तुमच्या पक्षाला मोठं तुम्हाला करायचं आहे. आणि वापरायचे कोण? मराठ्यांचेच लोक. बरं, मला एक कळलं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण? सरकारने जावा ना. सरकारला वाटतंय ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने, हेच वाटतंय ना. मराठ्यांनी का करावं चपराशीपणा? तुम्ही जा ना, तुम्ही जा. सरकार स्वतः त्यांच्या दारात किंवा विरोधी तुमच्या दारात जा, दोघं एकमेकाच्या. आम्ही काय नोकर आहेत का तुमचे मराठी? तुमच्या दारात तुम्हाला विचारायला तोही भूमिका काय? आम्हाला माहीत नाही का तोही भूमिका काय? विरोधी पक्षाची काय भूमिका आम्हाला माहीत नाही का? मराठ्याला आरक्षण नाही मिळून द्यायचं. सत्ताधाऱ्यांची काय भूमिका आहे? मराठ्यांना आरक्षण नाही मिळून द्यायचं. ते दारात जाऊन विचारायची काय गरज? आणि काय उत्तर दिलं त्यांनी? उत्तर विचारलं ना तुम्ही, काय भूमिका आहे त्यांची, काय उत्तर दिलं त्यांनी? पुढं बघू किंवा ते जे निर्णय घेते ते आम्ही घेऊ. मग हे सगळ्या मराठ्याला माहिती. तुम्ही, माझी विनंती आहे तर आपण मराठा समाजाचे आहेत, आपला उपयोग समाजाला होऊ द्या. आता कुठं आंदोलनं सुरू नाही आहेत. तुमच्या माध्यमातून विनाकारण मराठ्यात भांडणं लावतील असं ओबीसीचे नेते नाही करत. आपले जरा जे कोण पळायला लागले तिकडे त्यांनी समजून घ्या. ओबीसीचे नेते पळत नाहीत, एकीकडून राहते ते सगळे. आणि नसन एकीकडून राहायचं तर गप घरात बसतात. आपण उगच इकडं तिकडं पळायचं आणि देवेंद्र फडणवीसचं स्वप्न साकार करायचं हे काम नाही करायचं. आपल्याला सगळ्याला भूमिका माहिती आहे विरोधी पक्षाची सत्ताधारीची, मिळू द्यायचं नाही. इतकं क्लिअर चित्र समाजासमोर आहे. बरं, तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्ही त्यांच्या दारात जाता म्हणजे तुम्ही खंबीर आहे, मराठा समाज जाब विचारायला खंबीर नाही, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मराठा समाज खंबीर नाही? मराठा समाजात असा दम आहे, मराठ्याला मुंबईत जायचं आहे आणखी
गचुऱ्याला धरून बाहेर काढते. तुम्ही उगाच समाजाच्या नजरेतून दरेकरचं फडणवीसचं ऐकून पडू नका. तुम्हाला दरेकर आणि फडणवीस कधीच वाचविणार नाही. तुम्ही आमचे भाऊ येत म्हणून सांगतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला करायचं तर करा, कारण तुम्ही करणार आहेत आम्हाला माहिती. आणखीन 12-13 संघटना आहेत आणि काही समन्वयक सुद्धा आहेत त्याच्यात. ही सगळा पर्दाफाश 2-4 दिवसाच्या आत होणार आहे. तुम्हाला एक भाऊ आहेत तुम्ही समाजाचे. तुम्हाला आमचं सांगणं आहे, समाजाचं स्वप्न साकार करू आपण. समाजाचा उपयोग आपण नाही करायचा, आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे. समाजात दम आहे, समाजात जाब विचारण्याची ताकद आहे. मराठा समाज मुंबईत जाऊन जाब विचारणारे, त्यांच्यात घरात घुसून गचुऱ्याला धरून जाब विचारायची तयारी. तुम्हाला असं म्हणायचं का की समाजाला जाब विचारण्याची ताकद नाही? आपण कोण विचारणारे? सरकार विचारेन ना त्यांना. आपण का नोकर आहे का सरकारची किंवा विरोधी पक्षाचे दोघांचे नोकर आहेत का आपण? आपण काय जायचं त्यांच्या दारात? ते माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबाच्या दारात आले पाहिजेत. हे स्वप्न समाजाचं मी साकार करतोय. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या दारात हे आले पाहिजेत, यांच्या दारात नाही जायचं. माझी या सगळ्यांना विनंती, फडणवीस दरेकरच्या माध्यमातून माझ्या विरोधात मला उघडं पाडायचा ट्रॅप रचतोय मराठ्यांच्याच हाताने. त्याच्यामुळं मराठ्यांच्या सगळ्या बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या विचाराच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन सुरू होतील त्यावेळेस विचारणं योग्य आहे. पण आता दरेकरच्या अभियानात सहभागी कोणी होऊन काहीच करू नका, कारण समाज आपल्यासाठी मोठा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.